अरे जयंत, अजून घरी नाही गेलास? हो, निघतोस आहे सर आता. ओके, पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा. असं का सर? अरे बाहेर बघितलंस का? पाऊस सुरू होणार आहे म्हणून बोललो. पाऊस? आत्ता? कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहीत नाही वाटते. नाही सर, खरंच नाही माहीत. अरे माणसा, आज 9 तारीख, 9 जून. आज पावसाची सुरुवात होते, एवढं तरी माहीत आहे ना? त्यावर जयंत काही बोललाच नाही. पुढे सर बोलले, चल निघ लवकर, पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरुवात होईल. छत्री आहे ना? पण जयंत कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले. ते मनात बोलले, जाऊ दे, हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही, त्यापेक्षा मीच जातो, राहू दे त्याला एकट्याला. आणि त्याचे सर निघून गेले. जयंत मात्र तसाच उभा होता. एका थंड हवेच्या झोताने त्याच्या ऑफिसची एक खिडकी उघडली आणि पूर्ण ऑफिसमध्ये छानसा थंडावा आला. तो थंडावा एसीपेक्षाही सुखद होता, कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकीजवळ जयंत आला. बाहेर बघितलं त्याने. छान पाऊस सुरू झाला होता. काही जण छत्री नसल्याने आडोशाला उभे होते, काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते. एकंदरीत छान वातावरण होते ते. पण जयंत कसल्या तरी विचारात होता. आज 9 तारीख, 9 जून आणि उद्या 10 जून. हो, उद्याच तिचा वाढदिवस आहे ना? उद्या ती 25 वर्षाची होईल. काय ना, कशी वर्ष गेली पटापट. स्वतःशीच हसला तो. एव्हाना त्याचं सगळं ऑफिस घरी गेलं होते. तो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला होता. सॉफ्टवेअर इंजिनियर होता तो. वय वर्ष 26. दिसायला देखणा, उंच, गोरापान, एकूणच हँडसम होता तो. ऑफिसमध्ये सर्व त्याला ओळखायचे, कारण त्याचं काम सुद्धा चांगलं होतं. त्याचं फेमस होता ऑफिसमध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट खटकायची आणि ती म्हणजे त्याचा एकलकोंडेपणा. गप्प गप्प राहायचा. कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही. कोणी काही विचारलं तरी तेवढ्या पुरतंच बोलायचा. कधी कधी कुठे हरवून जायचा, तेव्हा तर आपण ऑफिसमध्ये आहोत हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरू झाला की खिडकी बाहेर कितीतरी वेळ कुठेतरी बघत राहायचा, अगदी पाऊस थांबेपर्यंत. उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचा. कधी कधी घरी सुद्धा जायचा नाही. अगदी विचित्र वागायचा, परंतु सगळ्यांना माहीत होते की तो वेडा नाही आहे, त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण जयंत असा नव्हता पहिला. संध्याकाळचे 7 वाजले होते. वॉचमन ऑफिसमध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि लाईट बंद करत होता. 4थ्या मजल्यावर त्याला जयंत दिसला. हे साहेब आज पण इकडंच राहणार वाटतीया, असं बोलून तो खाली निघून आला. इकडे जयंतच्या मनात वेगळंच चालू होतं काहीतरी. पहिला पाऊस तिला पण आवडायचा ना. ती पण कुठेतरी भिजत असेल आता. कुठे असेल ती? तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का? आज इकडे असती तर छानपैकी पावसात भिजता आले असते तिला ना. इकडे असती तर ना, मग ती माझ्या जवळ पण असते आज. ती म्हणजे जयंतची बेस्ट फ्रेंड, ती म्हणजे जयंतची कुटुंब, ती म्हणजे जयंतचं सर्व काही होती. जयंत कोल्हापूरवरून मुंबईमध्ये आला होता इंजिनिअरिंग करण्यासाठी एकटाच. कोणी नातेवाईक नव्हते मुंबईमध्ये. आणि ती त्याची मुंबईमधली पहिली फ्रेंड होती, ती म्हणजे अप्पू. अप्पू हे काही तिचं खरं नाव नव्हते, पण कॉलेजमध्ये तिला सगळे अप्पू असेच म्हणायचे. आणि जयंतचे जयू हे नामकरण करण्यामागे तिचाच हात होता. तर त्याची ओळख झाली ती कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षालाच. पहिल्यातला जयंत म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा, चंचल, बडबड्या, थोडासा मस्तीखोर, पण मनाने मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे. धडपड्या होता अगदी. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे या वृत्तीचा. तो उत्तम डान्सर होता. डोक्याने हुशार असल्याने चेन्स त्याला कोणी हरवायचे नाही असा होता जयू. त्याला अनेक गोष्टी आवडायच्या, पण 2 गोष्टी तो मनापासून करायचा. पहिलं म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं पावसावर कविता करणे. पावसासाठी अगदी वेडा होता तो. पाऊस सुरू झाला की नुसता धावत सुटायचा, भिजायचा. त्यामुळे आई वडिलांची अनेक वेळा त्याने बोलणी खाल्ली होती, पण ते तेवढ्या पुरतंच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथा सुद्धा लिहायचा.
फक्त लव्ह स्टोरी, फक्त लव्ह स्टोरीज का? असं कोणी विचारलं तर सांगायचा, प्रेम असे काही नसते, म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो. हे काय बोलायचं ते कोणालाच कळायचं नाही, पण त्याच्या लव्ह स्टोरीज सगळ्यांना आवडायच्या. कॉलेजच्या पहिल्या वर्षी एका दुपारी जयंत घरी चालला असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्याने पटकन छत्री काढली, कारण त्याच्याकडे त्यावेळेस काही बुक्स होती. ते भिजले तर प्रॉब्लेम, म्हणून त्याने छत्री उघडली, पण त्याचं मन त्याला भिजायला सांगत होतं. मग तो काय करायचा, हळू छत्री बाजूला करायचा, जरा भिजायचा, परत छत्री सरळ करायचा. तो पण भिजायचा आणि बुक्सला पण भिजवण्यासाठी वाचायची. मज्जा ना, छान आयडिया होती त्याची. त्याचा तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधीपासून बघत होती आणि अचानक तिने त्याला हाक मारली. ए वेड्या, तुला भिजायचे असेल ना तर ती छत्री मला दे, मला घरी जायचे आहे. त्याने चमकून मागे बघितलं. बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती. छत्री नव्हती तिच्याकडे, त्याच्या एवढीच उंची होती तिची जवळपास. गोलाकार चेहरा, जराशी सावळीच होती ती. प्रथम त्याला तिचा राग आला, मला वेडा म्हणते, पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला, मी तुला ओळखत नाही तर मी माझी छत्री कशी देऊ तुला? अरे पण मी तुला ओळखते, तू माझ्याच वर्गात आहेस. बरं ते जाऊ दे, मला छत्री दे, मला उशीर होतो आहे, तू भीज पावसात. असं म्हणून तिने छत्री ओढली आणि ती पटापटा निघून गेली. त्याला काय घडलं तेच कळलं नाही. अशी त्याची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळालीच नाही, नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्याचे पहिले वर्गात कधी पटले नाही, सारखे भांडत असायचे ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊ लागली. तो एकटाच आला होता मुंबईला, तिच्यामुळे त्याचा केवढा मोठा ग्रुप तयार झाला होता. जयंतवर पहिल्यापासूनच फेमस होता. कॉलेजमध्ये त्याचा लुक सगळ्यांना आवडायचा. त्याच्या कविता, लव्ह स्टोरीज कॉलेजमध्ये खूप फेमस झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा. खूप जणींनी तर त्याला प्रपोज सुद्धा केलं होतं. जयंतचा प्रेम या गोष्टीवर विश्वास नव्हता. विश्वास होता तो फ्रेंडशिपवर आणि अप्पूवर. पण तिच्या मनात काही वेगळंच होतं. सुरुवातीला जरी त्याचे पटत नसले तरीही नंतर तिला जयंत आवडायला लागला होता. त्याच्या वाचून तिचा काही कर्मायच नाही. तिला सारखं जयंत जवळ असावा असं वाटायचं. जयूला तिच्या मनातला काहीच माहीत नव्हतं. तिनेही त्याला काही कळू दिले नाही. असंच 1 वर्ष निघून गेलं. अप्पू जयंतची फ्रेंडपासून बेस्ट फ्रेंड झाली होती. एकत्र कॉलेजला जायचे, घरी एकत्र निघायचे, एका डब्यात जेवायचे, एकमेकांसाठी जागा अडवून ठेवायची. आणि एक गोष्ट दोघांमध्ये कॉमन होती, ती म्हणजे पावसात भिजणे. एकत्रच भिजायचे. 10 जूनला तिचा वाढदिवस असायचा. त्या दिवशी तर किती मज्जा केली होती सगळ्यांनी. पण केक कापण्याच्या अगोदर अप्पू एक वाक्य बोलली, हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील, कारण आज मला कळलं की खरं प्रेम काय असते ते, आणि आज मला ते भेटलं आहे. हे असं का बोलली ती ते कोणालाच कळलं नाही. त्या वाक्याचा तो रात्रभर विचार करत होता. आणि अचानक बाहेर पाऊस सुरू झाला. मग काय, जयंत बाहेर पडला पावसात भिजायला. एका ठिकाणी उभा राहून काय भिजायचे, म्हणून तो चालू लागला. चालता चालता अचानक तो थांबला. विचार करता करता जयंत अप्पूच्या घरासमोर आला होता. न कळतपणे त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला. आणि समोर अप्पू होती पावसात भिजत. तिलाही आश्चर्य वाटलं जयंतचं. दोघे कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते. पाऊस थांबला तरी ते तसेच होते. थोड्या वेळाने दोघेही भानावर आले. एकमेकांना काही बोलले नाहीत, फक्त हातानेच बाय केले आणि जयंत घरी आला. पावसात त्याला नेहमीच आनंद देणाऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या. या पावसात त्याला वेगळाच अनुभव आला होता. याला मैत्री नाही म्हणत ना, मग हे काय प्रेम आहे? इतके सुंदर असते प्रेम. आज त्याला झोप येत नव्हती. एका वेगळ्याच आनंदात होता तो. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायचे म्हणून त्याला बळजबरीने झोपावे लागले. साहेब, आज घरी जाणार आहात काय? नाहीतर मी दरवाजा बंद करतोय, झोपायचे आहे मला. वॉचमनच्या
शब्दांनी जयंत भानावर आला. निघतो आहे 5 मिनिटात, असं बोलून त्याने त्याचं सामान उचललं आणि ऑफिसच्या बाहेर पडला. पाऊस थांबला होता. छान थंडावा आला होता. जयूचं मनही शांत झालं होतं. जयंत घरी आला आणि सामान ठेवून त्याच्या बाल्कनीमध्ये येऊन उभा राहिला. पावसाने पुन्हा सुरुवात केली होती. त्या दिवशी पण असाच पाऊस होता ना, ज्या दिवशी अप्पू मला पहिल्यांदा भेटली होती. आणि जयंतचं पुन्हा त्याच्या आठवणीत गेला. अप्पू आणि जयंत यांची फ्रेंडशिप अजूनच घट्ट झाली होती आणि संपूर्ण कॉलेजमध्ये त्याची फ्रेंडशिप फेमस होती. जयंत तिथे अप्पू, अप्पू तिथे जयंत झालं होतं काहीसं. त्याच्या सर्व मित्रमैत्रिणींनाही ठाऊक होते की दोघांमध्ये प्रेम आहे. तिलाही तो सुरुवातीपासून आवडायचा आणि जयंतलाही ती आवडायची मनापासून. फक्त कोणी पुढाकार घेऊन मनातली गोष्ट सांगत नव्हतं. जयंतला मित्रांनी खूप समजावलं की तू पुढे होऊन तिला प्रपोज कर, पण त्याला ते कधीच जमलं नाही. दिवस असेच आनंदात मजेत जात होते. दोघे मनाने आणखीनच जवळ आले होते आणि कोणीच पुढे जात नव्हते. आता त्यालाही कळून चुकले होते की खूप उशीर करून काय फायदा नाही. आपणच तिला विचारलं पाहिजे. त्याने मनाची तयारी केली. फक्त दिवस कोणता तो ठरत नव्हता. तिचा पुढचा वाढदिवस सुद्धा जवळ आला होता. जयंतने ठरवले की 10 जून हाच दिवस आहे. याच दिवशी त्याला प्रेमाची सावली मिळाली होती. येस, 10 जूनलाच तिला सर्वांसमोर प्रपोज करायचं. तिच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी झाली होती. 9 जून हा दिवस जाता जात नव्हता. कसा बसा गेला दिवस. त्या दिवशी ती लवकरच गेली कॉलेजमधून. उद्याची तयारी करायची आहे असे म्हणून ती गेली. त्याच्या मनात तर खूप आनंद झाला होता. कधीच सांगतोय आहे मनातलं असं त्याला झालं होतं. 9 जून सकाळीच त्याला जाग आली. आज त्याच्यासाठी मोठा दिवस होता. इनफॅक्ट तो झोपलाच नव्हता रात्रभर. सगळा प्लॅन ठरला होता. सकाळी वर्गात वाढदिवस करायचा, मग कॉलेज सुटल्यावर फिरायला आणि संध्याकाळी पार्टीत तिला प्रपोज करायचं. अगदी परफेक्ट प्लॅन होता. लवकर उठल्याने तयारीसुद्धा लवकर केली त्याने. छानसा शर्ट, कडक इस्त्री केलेला आणि निघाला कॉलेजसाठी बाहेर आल्या आल्या त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं. आज काय पाऊस पडणार वाटतं असे जयंत मनात बोलून भिजू नये म्हणून झपझप पावलं टाकत कॉलेजमध्ये आला. ग्रुप तर अगोदरच आला होता. फक्त अप्पू आली की पार्टी सुरू. आज मुद्दाम उशिरा येणार वाटते ही एक कोणीतरी बोललं. तसे सगळे हसले. रोज 7 वाजता येणारी आज 8 वाजले तरी कुठेच दिसत नव्हती. 8चे 9, 9चे 10, 10चे 12 वाजले तरी ती आलीच नव्हती. त्यावेळी मोबाईल एवढे कोणी वापरायचे नाही आणि तिच्या घरी फोनही नव्हता. शेवटी कंटाळून एक जण निघाले. संध्याकाळी भेटूया नक्की, हा मोठी पार्टी करूया, मी घेऊन येतो तिला असे जयंत ने सगळ्यांना सांगितले आणि सर्व ग्रुप आपल्या घरी निघून गेला. जयू अजूनही थांबला होता. त्याने वर आभाळात पाहिले. अजूनही सकाळचाच पाऊस धरलेला होता. आज खरंच काहीतरी बिनसलंय असणार दोघांचं, पावसाचं आणि अप्पूचं सुद्धा. तोही घरी निघून आला का नाही आली ती. सगळा मूड ऑफ केला. आता भेटू ते संध्याकाळी, भांडणच करतो. संध्याकाळ झाली तरी ती त्याच्या घरी आली नाही. आता खरोखरच जयंतला अप्पूचा राग आला होता. तो तसाच तिच्या घरी गेला तर दरवाजाला कुलूप. ते बघून तर तो तसाच घरी आला. एकटीच गेली फिरायला फॅमिलीबरोबर आणि मी कोणीच नाही का, उद्या येऊ दे, बोलणारच नाही. डोक्यात राग घालून तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी ती आली नाही. त्याचा राग काही गेला नव्हता. असे 5 दिवस गेले. ती आलीच नाही कॉलेजला. आता त्याला तिची काळजी वाटू लागली. बरं नाही वाटत तिला. कॉलेज सुटल्यावर तो तिच्या घरी गेला तर कुलूप तसंच होतं. बहुतेक डॉक्टरकडे गेली असेल असा विचार करून तो परतला. आणखी 4 दिवस गेले. ती काही कॉलेजला आली नाही की त्या दरावरच
कुलूप उघडलं नाही. जयंत तर अगदी वेडा झाला होता. सगळीकडे त्याने विचारलं, शेजारी, तिच्या मैत्रिणींना, तिच्या नातेवाईकांना, कोणालाच माहीत नव्हतं. एकाकी गायब झाली होती ती. बघता बघता 1 महिना झाला, परंतु ती काही आली नाही. जयू तर जवळजवळ वेडाच झाला होता. ना जेवणात लक्ष, ना अभ्यासात. अगदी कोमेजून गेला होता तो. नेहमी हसरा, धडपड्या जयंत आता एकटा एकटा राहत होता. कोणीतरी सांगितलं की ती तिच्या गावी गेली असावी. असा तोही तिच्या गावी जाऊन आला. ती तिकडे गेलीच नव्हती. आता परीक्षा जवळ आल्या होत्या आणि शिक्षकांना जयूचं असं वागणं बघवत नव्हतं. त्यांनी त्याच्या आईवडिलांना मुंबईला बोलावून घेतले. त्यांना सुद्धा जयंतला बघून धक्का बसला. थोडे दिवस त्यांनी जयंत जवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जयंत मन पुन्हा वळवलं. जयू परत माणसात परतला. तिची आठवण त्याला सोडवत नव्हती. असेच महिने गेले. वर्षही उलटलं. पुन्हा 10 जून, अप्पूचा वाढदिवस. त्या दिवशी सुद्धा आभाळ भरलेलं होतं आणि लवकरच पावसाला सुरुवात झाली. आज तरी अप्पू येणार. त्याला आठवलं तिला पण पावसात भिजायला आवडायचं. मग तोही गेला पावसात भिजायला. कदाचित ती सुद्धा येईल भिजायला. पाऊस आला तसा गेला. ती काही आली नाही. मग ही त्याची सवयच होऊन गेली. पाऊस पडायला लागला की जयू भिजायला जायचा, जेणेकरून त्याला सोडून गेलेली अप्पू पुन्हा त्याला भेटायला येईल पावसात. आज 6 वर्ष झाली. अप्पू कुठे असेल काय माहीत. जयंत विचार करत उभा होता बाल्कनीमध्ये. 6 वर्ष ती कुठे गायब झाली. अचानक जयंत त्या धक्क्यातून बाहेर आला. तो आला होता, पण तो तिला विसरला नव्हता. कुठूनही तिची बातमी आली की तो तिथे जायचा. अगदी लगेच. गेल्या 6 वर्षात अर्धे भारत भ्रमण केले होते त्याने. मनापासून प्रेम केलं होतं त्याने. तिला शोधण्यातच त्याने इतका वेळ घालवला होता. त्यात त्याचं कविता लिहिणं, लव्ह स्टोरी करणे कधीच मागे पडलं होतं. फक्त अप्पूला शोधायचं हेच त्याला माहीत होतं. रात्रीचे 12 वाजत होते. अप्पूला काही झोप येत नव्हती. पाऊस तसाच पडत होता. त्याला एकदम आठवलं, पहिली भेट पावसात झाली होती. मैत्री पावसात झाली होती. प्रेम कळलं तेव्हाही पाऊस होता आणि ती गेली तेव्हा सुद्धा पाऊसच होता. इनडायरेक्टली आपण पावसाला जबाबदार धरत आहोत या सगळ्यांसाठी. तरीही पाऊसच का आवडतो मला, या गोष्टीवर त्याला हसायला आलं. तो तसाच उभा होता पावसाला बघत. इतक्यात फोन वाजला. तसा जयंत वर्तमान काळात परतला. त्याच्या मित्राचा फोन होता पुण्यावरून. तो पुण्याला जॉबला होता. एवढ्या रात्री काय काम असेल याचं. हॅलो जयंत. अरे जया, जागा आहेस का? हो रे, काय झालं? अरे एक गोष्ट सांगायची आहे. सांग ना. जयंत बोलतो. तुझा आवाज बरोबर नाही येत आहे. एक जरा, नाहीतर फोन बंद होईल. हा सांग. मला पुण्यात आपली अप्पू भेटली होती रे. काय? आणि फोन कट झाला. अप्पू भेटलेली पुण्याला. थोडा वेळ जयंत तसाच उभा होता गोंधळायला. काहीच कळलं नाही त्याला. अचानक एक वीज कडाकली तसा जयू दचकला. बापरे, किती मोठ्याने वीज कडाकली. पडली असेल कुठेतरी नक्कीच. जयंत भानावर आला. आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत. खरंच फोन आलेला की भास झाला. काहीच समजत नव्हतं. अशातच 10 मिनिट गेलं. फोन काही वाजला नाही. आपल्याला भासच आज झाला असणार, असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला. हॅलो, अरे आहेस का जयंत? हो आहे. बोल. मला वाटलं भास झाला मला. अरे माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे रे, म्हणून कट झाला. अरे तू काहीतरी सांगत होतास ना. अरे आपली अप्पू भेटली होती पुण्याला. कोण? अरे अप्पू, आपली, तुझी अप्पू. पुन्हा एकदा वीज कडाडली आणि शांतता. सगळं शांत झालेलं. हॅलो. अप्पू फोन पकडून तसाच उभा होता. कुठेतरी हरवून गेलेला. हॅलो. अप्पू. जयंत, खरंच भेटली होती का रे ती? जयंत पुन्हा भानावर आला. कशी आहे रे ती? छान आहे, पहिल्यासारखीच.
विचारात होती सगळ्यांना आणि तुलाही विचारलं तिने जयंत कसा आहे म्हणून. टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात. अजूनही लक्षात आहे मी तिच्या. जयंत मनातल्या मनात बोलला. जास्त काही बोलली नाही, घाईत होती. मी तुझा फोन नंबर दिला आहे, करेल बोलली फोन तुला, आणि फोन पुन्हा कट झाला. जयंत भेटली होती माझी अप्पू. जयंतला विश्वासच बसत नव्हता. पण अप्पू कधी फोन करणार हे तो बोललाच नाही. मग जयंत त्याला फोन करायला लागला. त्याचा फोन तर बंदच होता. खूप वेळा ट्राय केलं पण व्यर्थ. थोड्या वेळाने जयंत शांत बसला. रात्रीचे 12:30 वाजले होते. इतक्यात फोन वाजला. बरं झाले याने कॉल केला परत, पण अनोळखी नंबर होता. हॅलो हॅलो, अरे बोल ना. पलीकडून काही आवाज आला नाही. फोन तर चालू होता. हॅलो जयंत, हळूच आवाज आला फोनमधून. तो आवाज ऐकून जयंत स्तब्ध झाला. 6 वर्षानंतर त्याने तो आवाज ऐकला होता. हॅलो जयंत, आहेस ना रे? ओळखलंस का मला? तुला कसं विसरणार? कसा आहेस? ठीक आहे. तू कशी आहेस? बरी आहे. आणि दोघेही गप्प. खूप वेळ दोघेही काहीही बोलले नाहीत. एकदम जयंत बोलला, मला तुला भेटायचं आहे. कधी भेटशील? मलाही भेटायचं आहे तुला. मी सध्या पुण्यात आहे. येशील का पुण्याला? येईल ना. कधी आणि कुठे ते सांग. पुणे स्टेशनलाच भेटूया. उद्या येशील स्टेशनला सकाळी 11 वाजता. आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या शेवटला एक लाकडी बाक आहे, तिथे भेटूया. असे बोलून तिने फोन ठेवून दिला. जयंतला तर आपण अप्पू बरोबर बोललोय हे खरंच वाटत नव्हतं. तेवढ्यात त्याला आठवलं उद्या पुण्याला जायचे आहे. गाडीची वेळ बघितली पाहिजे. नेटवर त्याने वेळ बघितली. सकाळी 6ची गाडी होती मुंबईवरून. बस हीच गाडी पकडायची आणि अप्पूला भेटायला जायचं. खूप खुश होता तो. कुठला तरी मोठा खजिनाच हाती लागला होता जणू काही. उद्या सकाळी 6 वाजता जायचे होते. पण त्याला झोप येईल तर शपथ. अप्पूला भेटणार या आनंदात त्याला झोपच लागत नव्हती. झोप येत नाही म्हणून त्याने त्याची जुनी बॅग उघडली. त्यात सर्व जुन्या गोष्टी होत्या. त्यात आठवणीचं त्याच्या कॉलेजच्या वस्तू अप्पूने दिलेल्या. तो त्या बघत बसला. त्याची जुनी डायरीसुद्धा होती. त्यात तो दिवसाच्या महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवायचा. डायरी उघडून वाचू लागला तो. खूप काही गोष्टी होत्या त्यात. मोगऱ्याचं एक सुकलेलं फुलंही होतं त्यात. अप्पूला मोगरा खूप आवडायचा ना. एकदा तिच्या डोक्यातील फूल जयंतने गुपचूप काढून त्याच्या डायरीत ठेवलं होतं. तिला तर ते कळलंच नव्हतं. किती मज्जा करायचो आम्ही कॉलेजमध्ये. जयंत रमून गेला आठवणीत. एका पानावर सुचीने गाणं लिहून ठेवलं होतं. किती छान अक्षर होतं तिचं. गाण्यावरून त्याला आठवलं त्याचा ग्रुप सर्वात आधी वर्गात येऊन बसायचा अगदी 1 तास अगोदर. मग याची गाणी सुरू व्हायची. ग्रुपने प्रत्येकाला एक गाणं ठरवलं होतं. मग तो किंवा ती उशिरा आली की ते गाणं सगळा ग्रुप म्हणायचे. तसं जयंत आणि अप्पूला सुद्धा गाणं ठरलं होतं. पण ती दोघं एकमेकांसाठीच गाणी म्हणायची. तुम आये तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला, हे गाणं जयंत म्हणायचा अप्पूसाठी. आणि हे लडका ए दिवाना दिवाना गाणं जयंतसाठी निवडलं होतं अप्पूने. अप्पूला ते गाणं आवडायचं. त्याहीपेक्षा ते गाणं जयंत तिच्यासाठी म्हणतो आहे हे जास्त आवडायचे. म्हणून कधी कधी ती मुद्दाम उशिरा यायची वर्गात. अर्थात जयंतलाही ते माहीत होतं. इनफॅक्ट सगळ्या ग्रुपला माहीत होतं. जयंतला हसायला आलं. किती दिवसानंतर तो हसला होता मनापासून. पुढे पान उलटच गेला तर त्याला एक फोटो सापडला. ग्रुप फोटो. केवढा ग्रुप होता त्यांचा. 40 जणांचा नाही, 39 जणांचा. 1 जण तर सोडून गेलेला. ते सुद्धा त्याला आठवलं. जगदीश नाव होतं त्याचं. हो, आम्ही सगळे त्याला जग्गू म्हणायचो. तसा तो चांगला होता.
पण त्याला एक वाईट सवय होती, कोणाचीही मस्करी करायचा तो. त्याला जयंतने खूप वेळा समजावायला होतं, तो काही ऐकला नाही. त्याने एकदा सुचीची मस्करी केली, ते काही अप्पूला आवडलं नव्हतं. परंतु मित्र असल्याने तो काही बोलला नव्हता. पुन्हा एकदा त्याने अप्पूची मस्करी केली तेव्हा विनूला राग आला. रागाच्या भरातच तो जगदीशला बोलला, उद्यापासून तू आमच्यात राहणार नाही, समजलं? अरे, एका मुलीवर तू मला ग्रुप बाहेर काढतोस, काय मोठी शहाणी लागून गेली वाटते ती, असं तो बोलला आणि खड्ड कसली थोबाडीत मारली जयंत त्याच्या. इतका जोर होता त्यात की त्याचा ओठ फुटून रक्त आलं, एक दातही पडला. अप्पूचा तो पवित्र बघून जगदीश पळून गेला. तो नंतर काही त्याच्या समोर कधीच आला नाही. जयंतच्या अंगात किती ताकद आहे हे सगळ्यांनी पाहिलं. अप्पूने सुद्धा हा आपल्यासाठी काहीही करू शकतो हे तिला कळलं, पण तिला हे बरोबर नाही असं वाटलं. तिने जयंतला शपथ घेण्यास सांगितली, आजपासून मी कोणावर हात उगारणार नाही, कोणावर रागवणार नाही, राग मनातल्या मनात ठेवीन, कोणालाही त्याबद्दल सांगणार नाही, असे मोठे वचन विनूने अप्पूला दिले आणि अजूनही तो ते वचन पाळत होता. आठवणीतून बाहेर आल्यावर जयंतला कळलं की सकाळचे 5 वाजले आहेत. झोपलाच नाही तो. गेली 6 वर्ष जयंत शांत असा कधी झोपलाच नव्हता. तसाच तो विचार करत राहायचा. त्याने पटापट तयारी केली आणि 6ची गाडी पकडली. गाडीसुद्धा वेळेवर निघाली. त्यात त्याला आठवलं, आपण काही गिफ्ट नाही घेतलं सुचीसाठी. तरीही तिला कुठे गिफ्ट आवडायची. मुंबईवरून गाडी निघाली तेव्हा आभाळ मोकळेच होते. तेव्हा गाडी पुण्याला पोहोचत होती तेव्हा मात्र आभाळ जरा कांडवलेलं होतं. जयंतला जरा भीतीच वाटली. पुन्हा पाऊस, आज तरी नको यायला हवं तू. जयंतला वेळेच्या आधीच पोहोचायला ठरल्या जागी. अरे, आपण तिचा मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे होता. तिला फोन लावला असता. आता 10:30 वाजत होते सकाळचे. पाऊस धरलेला. सुट्टीचा दिवस असल्याने स्टेशनवर सुद्धा गर्दी नव्हती. मग जयंत आजूबाजूचं निहाळत बसला. अगदी प्लॅटफॉर्म संपतो तिकडचा भाग, तिथे फारसं कोणी नसायचं. तरीही जागा स्वच्छ होती. पावसाळा सुरू झालेलाच होता, त्यामुळे सगळीकडे रानटी झाडं उगवली होती आणि त्यावर रानटी फुलं. नाव नव्हतं त्यांना, निव्वळ रानटी फुलं वाऱ्याने डोलत होती. वर आभाळ कांडवलेला. सकाळपासून थंड बोचारा वारा. आसपास कोणीच नाही. मन अस्वस्थ करणारं वातावरण. अगदी 11 वाजत आले होते. अप्पू कधीही येईल आता. भयान शांतता पसरली होती सगळीकडे. त्यातच जयंतच्या कानावर एक गाणं आलं. कुठेतरी एका चहाच्या टपरीच्या रेडिओवर गाणं लागलं असावं बहुतेक. जब वे मैं तो सिनेमातलं आओगे जब तुम ओ सजना अंगना फूल खिलेंगे बरसेवा सावन झुमझुम के दो दिल ऐसे मिलेगे. किती छान गाणं होतं ते. पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आणि दुरून त्याला कोणीतरी येताना दिसलं. अप्पूच होती ती. अगदी त्या गाण्याप्रमाणे होती. सगळं तिथे. ती आली तेव्हा फुलं उमलली होती. पाऊस पडत होता आणि जयंतच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. 6 वर्ष त्याने वाट पाहिली होती तिची. कसा जगला होता तो त्या काळात हे कोणालाच समजणार नव्हतं. अप्पू आली त्याच्यासमोर. काय बोलावं हे त्याला कळतच नव्हतं. अगदी तशीच होती ती, अजून जशी कॉलेजमध्ये असायची, पण चेहऱ्यावरचं तेच कुठेतरी हरवलं होतं तिच्या. तिने जयंतला बस असं सांगितलं तसे दोघेही बसले. पुन्हा शांतता. जयंत तिच्याकडे कधीचा बघत बसला होता. अप्पू मात्र पावसाकडे बघत होती. खूप आवडायचा तिला पाऊस. अजूनही भिजतोच का रे पावसात? अप्पूचा पहिला प्रश्न जयंतासाठी. तसा जयू जागा झाला. त्या प्रश्नावर त्याला हसायला आलं, पण त्याने ते दाखवलं नाही. हो, कधीच. कामातून वेळ मिळत नाही आता. खोटंच बोलला तो. नेहमी पावसात भिजायचा तो. तिच्यासाठी कविता, लव्ह स्टोरी लिहितोच का अजून? नाही वेळच नसतो हल्ली.
कधी सोडून दिलं लेखन. पुन्हा शांतता. आता दोघेही पावसाला पाहत बसले होते. तुला एक विचारू का? ने प्रश्न केला. तिने मानेनेच नकार दिला. मला माहीत आहे तू काय विचारणार आहेस ते. मग सांग मला, का सोडून गेलीस मला एकट्याला टाकून? ती काहीच बोलली नाही. तुला माझी शपथ आहे, सांग मला का सोडून गेलीस? नाही सांगू शकत. मला कळलं आता. तेव्हाही मी तुझा कोणी नव्हतो आणि आजही नाही आहे, असं म्हणून तो निघून जाऊ लागला. तसं अप्पूने हात पकडून त्याला थांबवलं. बस सांगते. मला तुला हे सांगायचे नव्हते, तरीही सांग मला काय झालं ते. ऐक. 9 जूनला रात्री खरेदी करून मी घरी येत होते. नेहमीचा रस्ता असल्याने एकटीच होते मी. अचानक 3-4 जणांचा घोळका माझा समोर आला. दारूच्या नशेत होते सगळे. मी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला जाऊ दिले नाही. एकटीच होते ना तिथे. त्याचा प्रतिकार केला मी. काहीही फायदा झाला नाही. खूप ओरडले, त्यांना मारलं मी. काहीच जमलं नाही मला. त्यांची विनवणी केली मी. नाही ऐकले माझं त्यांनी. काहीच नाही राहिलं माझ्याकडे रे. सगळं लुटून नेलं त्यांनी माझं. दागिने, पैसे आणि माझी अब्रू. जयंत स्तब्ध होऊन ऐकत होता. त्याचं मन भरून आलं होतं. अप्पू मात्र निर्विकारपणे सांगत होती. तशीच मी घरी आले धडपडत. जखमी. घरी आई वडील चिंतेत. त्यांनाही कळली माझं अवस्था. तसंच मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पोलिसात तक्रार केली तर पोलिसांनी त्याचा पुरावा मागितला. काय करणार होते मी? लाज वाटत होती मला सगळ्यांसमोर यायची. लाज वाटत होती घराबाहेर यायची. माझ्या आई वडिलांना सुद्धा. त्यांनीच निर्णय घेतला मुंबई सोडून जाण्याचा. रात्री सगळे गेलो साताऱ्याला. 14 जूनच्या रात्री एवढं सगळं झालं आणि तुला एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही. तुझ्या समोर यायची हिंमत झाली नाही माझी. एवढाही विश्वास नव्हता माझ्यावर. हेच ओळखलंस का मला? पुन्हा एकदा शांतता. पाऊस आता मुसळधार कोसळू लागला होता. अप्पू तशीच पावसाकडे पाहत बसली होती. कोणतेच भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. नेहमी हसत असणारी आज कोमजलेल्या फुलासारखी दिसत होती. लग्न करशील माझ्याशी? जयंताने अप्पूला विचारलं. तेव्हाही अप्पू मानेनेच नाही म्हटलं. माझं लग्न ठरलं आहे. लग्नासाठीच मी पुण्याला आली आहे. आणि एकदम वीज चमकून गेली. जयंतला काय बोलावं तेच कळत नव्हतं. साताऱ्याला गेल्यावर सगळं नव्याने सुरू करावं लागलं. त्यातच बाबांना पॅरालिसचा झटका आला. अर्ध शरीर रूळ पडलं. मग माझ्याकडे जॉब करण्यावाचून पर्याय नव्हता. तिकडे एका कॉल सेंटर मध्ये जॉबला लागली. त्या पगारात बाबांची औषधं, घरचा खर्च कसाबसा भागायचा. माझी परिस्थिती माझ्या बॉसला कळली. त्याला माझी दया आली. त्याने मला खूप मदत केली. बाबांची औषधं, त्यांचे ऑपरेशन सगळं त्यांच्यामुळे शक्य झालं. घरची परिस्थिती सुद्धा सुधारली. आणि 3 महिन्यापूर्वी त्याने मला लग्नासाठी विचारलं. तुझ्या एवढाच आहे तो, जवळपास तुझ्यासारखाच. एवढे माझ्यावर उपकार केले त्याने. मी त्याला नकार देऊ शकले नाही. माझ्यावर काय प्रसंग झाला होता ते माहीत असून सुद्धा त्याने मला स्वीकारलं. त्याच्या कुटुंबाने स्वीकारलं. अजून काय पाहिजे होतं मला? तू खुश आहेस ना? आहे ना. माझ्याकडे बघून तुला वाटत नाही? नाही, जयंत बोलला. तशी अप्पू शांत झाली. लग्नाला येशील माझ्या कुटुंबाकडून? जयंतने मानेनेच हो म्हटलं. नाव काय आहे त्याचं? यशराज. ओके, चल मी निघतो आता, असं म्हणून जयंत निघू लागला. थोडा पुढे गेल्यावर अप्पूने जयंतला हाक मारली. तसा जयंत थांबला. घरी येतोस? आई बाबा ना बरं वाटेल. जयंत तयार झाला. पाऊस तसाच कोसळत होता. जयंत अप्पूच्या घरी आला. बाबांना बघून त्याला वाईट वाटले. झोपले होते ते तेव्हा. अप्पूच्या आईने जयंतला ओळखलं. किती आनंद झाला तिला. पण जयंतला जास्त वेळ तिथे थांबवलं नाही. निघताना त्याने अप्पूच्या आईला मोबाईल नंबर देऊन ठेवला. काहीही गरज वाटली तर मला फोन करा, असं सांगितलं त्याने. तो निघाला. तीही त्याच्या मागून आली. तू जा आता, निघतो मी. येईन तुझ्या लग्नाला मी. पत्रिका घेतली आहे, जा तू. अप्पूने पुन्हा त्याला अडवलं. एक शेवटचा प्रश्न विचारू? तू पुन्हा कोणावर प्रेम करू शकशील का? त्यावर जयंतकडे काहीच उत्तर नव्हते. उत्तर न देता तो तसाच निघाला भर पावसात. कॉलेजमध्ये एक वाक्य फेमस होतं, जयंत कभी हारता नाही. तसाच होता तो. तो कुठल्याच गोष्टीत हार मानायचा नाही. जे काम हातात
घेईल ते पूर्णच करायचा. त्याला हार कधी माहीतच नव्हती, पण आज तो हरला होता. नशिबाने त्याला हरवले होते. आज तो लूजर ठरला होता. जयंतने लागलीच मुंबईला येणारी गाडी पकडली आणि तो मुंबईला आला. काहीच हाती नाही लागलं त्याच्या. घरी येऊन बसला. काहीच झालं नाही. जणू काही 2 दिवस असेच गेले. जयू दोन्ही दिवशी कामाला गेला. नेहमीच कामं केली. नेहमीचं रुटीन सुरू झालं. अप्पूच्या लग्नाला अजून आठवडा बाकी आहे. काहीतरी घेऊया तिच्यासाठी म्हणून तो बाहेर निघत होता. इतक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. तसा तो थांबला. संध्याकाळचे 4:30 वाजले होते. तरीही पावसामुळे रात्रीसारखं वाटत होतं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. हॅलो हॅलो, जयंत. जयंतच आहे ना फोनवर? हो, जयंतच आहे. आपण कोण? मी अप्पूची आई बोलते रे. हा, बोला आई. पण तुमचा आवाज असा का येतोय? काय झालं? अरे, अप्पूचा ॲक्सिडेंट झालाय. लवकर ये. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तरी सुद्धा सावरून तो बोलला, कुठे आहे आता ती? मला सांगा, मी येतो. अरे, मुंबईलाच आहे, टाटा हॉस्पिटलमध्ये. तू लवकर ये, मला खूप भीती वाटते आहे. तसा जयंतचा धावतच निघाला. धावता धावता अडखळून पडला. डोक्याला लागलं, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो पोहोचला हॉस्पिटलमध्ये. अप्पूची आई रडत होती. जयंतला बघितल्यावर त्याच्याकडे धावत आली. जयंतने त्यांना शांत केलं. अप्पू कुठे आहे ते विचारलं. तिला ICU मध्ये ठेवलं होतं. तो तिला बघत होता काचेच्या दरवाजातून. कसं झालं असं? जयंतने तिच्या आईला विचारलं. यशराजने ठरवलं की कुटुंबासोबत मुंबईला फिरायला जायचं. तशी त्याने गाडी बाहेर काढली. अप्पू नको म्हणत असताना सुद्धा ते भर पावसात निघाले. गाडीत यश, अप्पू आणि यशचे आई वडील होते. मुंबई पुणे महामार्ग तसा चांगला, पण पावसामुळे निसरला झालेला. तरी यशराज गाडी हळू चालवत होता. मागून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात यशच्या गाडीला धडक दिली. धडक हळूहळू असली तरीही निसरड्या रस्त्यामुळे गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि मोठा अपघात झाला. त्या अपघातातच यश आणि त्याचे आई वडील जागीच गतप्राण झाले. एकटी अप्पू तेवढे वाचली. मुंबई जवळ असल्याने पोलिसांनी तिला मुंबईमध्ये ॲडमिट केला व अप्पूच्या आईला कळवलं. अप्पू वाचली होती, पण प्रचंड जखमी झाली होती. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत, असे डॉक्टर जयंतला बोलले. जयंत अप्पूच्या बाजूला जाऊन बसला. ती शुद्धीत नव्हती. खूप क्रिटिकल होती ती. डॉक्टर काही सांगितली ते जयंत लगेच घेऊन यायचा. नुसता धावतच होता तो. तिच्या तब्येतीत काहीच फरक नव्हता. एक दिवस असाच गेला. जयंतने काहीही खाल्ले नव्हता की त्याने आराम केला होता. तिची तब्येत तशीच होती. 2 दिवस झाले तसंच सगळं. जयंतची झोप कुठले पळाली होती. पोटात काही नाही. अप्पूच्या आईला ते कसं वाटत होतं. शेवटी जयंतला अप्पूची शपथ घातली तेव्हा त्याने कुठे थोडीशी पोळी भाजी खाल्ली. जा, थोडा वेळ पड जरासा, आईने त्याला सांगितलं. गेले 48 तास तो झोपलाच नव्हता. बाजूलाच एका बेंचवर झोपणार. इतक्यात डॉक्टरने त्याला बोलावून घेतले. तुझं नाव घेते आहे ती, जा तिच्याजवळ. जयंतला जणू काही कळून चुकलं. तो त्यावेळेला एका खिडकीसमोर उभा होता. बाहेर पाहिलं त्याने. पावसाने पुन्हा मुसळधार सुरुवात केलेली. यावेळी तरी माझ्यापासून दूर नको नेऊस तिला, जयंतला पावसाला सांगितले. तिकडे अप्पूची आई रडत होती. डॉक्टरने नातेवाईकांना बोलवायला सांगितले. विनू तिच्या जवळ जाऊन बसला. अप्पूने त्याला ओळखलं होतं. किती छान हसली ती आज, अगदी मोगरेच्या फुलाप्रमाणे. जयंतने तिचं डोकं त्याच्या मांडीवर घेतलं. अप्पूलाही ते बरं वाटलं. तिला काहीतरी बोलायचे होते. तसा जयंतने कान जवळ केला. पुढच्या वेळ नक्की भेटू, असे ती बोलली. जयंतनेही नक्की म्हटलं. अलगद तिने डोळे मिटले कायमचे. पाऊसही थांबला होता. यावेळी त्याने डाव साधला होता. यावेळीही अप्पूला तो बरोबर घेऊन गेला होता, पण यावेळी कायमचा. जयंत बाहेर आला. डॉक्टरने तिला चेक केला. ती केव्हाच सोडून गेलेली.
तिची नातेवाईक येणार होते. जयंतने तिच्या आईला निघतो मी असं सांगितलं आणि तो निघून आला. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता. जयंत घरी आला. 48 तासामध्ये जास्त वेळ झाला होता. जयंत झोपला नव्हता. तो घरी आला तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. तसाच तो बेडवर जाऊन पडला. पडल्या झोप लागली त्याला. शांत झोप. 6 वर्षांनी तो आज शांत झोपलेला. शांत, अगदी शांत. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कथा वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कथा आवडली असल्यास मराठी कथा संग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.